नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जुके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के असते? बघा वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. वातावरणामध्ये बघा 21% बघा प्रमाण हे ऑक्सिजन या वायूचं प्रमाण असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुरुदेव. गुरुदेव विचारलं हे कोणाचं टोपण नाव आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, गुरुदेव हे कोणाचं टोपण नाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. गुरुदेव हे रवींद्रनाथ टागोर यांचं बघा टोपण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाऱ्याचा वेग कोणत्या एककामध्ये मोजला जातो? वाऱ्याचा वेग. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वाऱ्याचा बघा वेग हा नॉट या एककामध्ये मोजला जातो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सरदार सरोवर. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचे योग्य उत्तर करायला पाहिजे. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा प्रकल्प आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे बिस्मार्क. भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा याचे योग्य उत्तर करायला पाहिजे. भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल याला म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वायुदाबाचा एकक कोणता असेल? वायुदाब. बघा वायुदाब यांचं एकक कोणतं असेल? तर बॅरोमीटर बघा विद्यार्थी मित्रांनो वायुदाबाचं एकक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तहसीलदार पंचायत समितीचे बघा प्रशासकीय अधिकारी असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बघा सर्व जीके सामान्य बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्र बघा सन 1911 मध्ये सर्वात पहिल्यांदा भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे गायण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाचे बघा प्रमुख असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संरक्षण परराष्ट्र व्यवहार बघा हे विषय कोणत्या सूचीमध्ये येतात? बघा संरक्षण परराष्ट्र व्यवहार बघा हे विषय केंद्र सूचीमध्ये बघा हे विषय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, पंचायत राज बघा हे नाव खालीलपैकी कोणी सुचवले होते? पंचायत राज हे नाव खालीलपैकी कोणी सुचवले होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहा पंचायत राज हे त्यांनी नाव सुचवले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? योग्य उत्तर काय पाहिजे? पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपल्या बघा पदाचा राजीनामा हे देत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? घटना समितीचे बघा कायदेशीर सल्लागार कोण होते? बघा BN राव बघा हे भारतीय घटना समितीच्या या ठिकाणी कायदेशीर सल्लागार होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मूलभूत हक्क यांच्या बघा संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. बघा परीक्षेमध्ये सोपे प्रश्न येत नाहीत. मूलभूत हक्क यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? बघा कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क बघा देण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? राज्यसभा बघा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेच्या बघा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 6 वर्ष असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा कोणती आहे? दख्खनच्या बघा पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे रेगुर मृदा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे? बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सांगली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सांगली जिल्हा बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सांगली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर सांगली हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जायकवाडी धरण म्हणजे प्रकल्पाला कोणत्या देशाचं सहकार्य लाभले होते? जायकवाडी हा प्रकल्प बघा उभारण्यासाठी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? बघा जपान या देशाने सहकार्य केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे कोण चालवत होते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे महात्मा गांधीजी चालवत होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नांदेड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नांदेड हा जिल्हा बघा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक परिषद यांची स्थापना कोणी केली होती? सामाजिक परिषद या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? महादेव गोविंद रानडे बघा यांनी सामाजिक परिषद बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बांगलादेशाचं चलन कोणतं असेल? बांगलादेशाचं चलन कोणतं आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? टका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? पिरॅमिडचा देश बघा पिरॅमिडचा देश असे इजिप्त या देशाला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था बघा पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? योग्य उत्तर काय पाहिजे? कातकरी ही जमात बघा रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पानशेत हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत हे धरण बघा विद्यार्थी मित्रांनो, पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. वैतरणा, शंकरसागर, यशवंतसागर, मोडकसागर, वसंतसागर. बघा वैतरणा या धरणाच्या जलाशयाचं नाव मोडकसागर जलाशय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? एकलहरे बघा एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता असेल? राज्य प्राणी या ठिकाणी विचारलेला आहे. महाराष्ट्रात शेकरू बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
दुसरा क्रमांक पुढचा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? हैदराबाद बघा हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, पुणे ते बारामती. बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? योग्य उत्तर काय पाहिजे? पुणे ते बारामती बघा दिवा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कुठं असेल? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? योग्य उत्तर काय पाहिजे? यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र कुठं असेल? पाडेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी काय आहे? ऊस संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? पानिपत बघा हे ठिकाण बघा विद्यार्थी मित्रांनो, पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि बघा आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये आपण बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. हे बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.